काम महाविकास आघाडीचे नेते करतायत असा हल्लाबोल भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी या ठिकाणी केलेला आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, तगडा बंदोबस्त दादर प्लॅटफॉर्मवर। राज ठाकरे दादर रेल्वे स्थानकात दाखल झाल्याची ही दृश्य। विरोधी पक्षाचे सर्व नेते सत्याच्या मोर्चात सहभागी होणार आहेत। 11:15 वाजत आलेले आहेत। साधारणतः 1च्या दरम्यान सगळे नेते या सगळ्या परिसरात दाखल होतील, फॅशन स्ट्रीट परिसरात, आणि या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्याकरता, ट्रॅफिक टाळण्याकरता म्हणून राज ठाकरे यांनी लोकलचा पर्याय स्वीकारलेला आहे। आणि राज ठाकरे लोकलनं चर्चगेटच्या दिशेने रवाना होत असल्याची दृश्य। थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, कोणत्याही क्षणी राज ठाकरे दादर रेल्वे स्थानकावरून लोकल पकडतील आणि चर्चगेटमध्ये पोहोचतील। मोठा बंदोबस्त चर्चगेट परिसरात ठेवण्यात आलेला आहे। काय सध्या व्यवस्था आहे? साधारणतः किती फोर्स, किती संख्येचा पोलीस बळ या ठिकाणी तैनात आहे या मोर्चा करता? संपूर्ण मोर्चा करता संपूर्ण पोलीस जे मुंबई पोलीस आहेत ते इकडे तिकडे प्रत्येक ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। एक साधारण प्रत्येक ठिकाणी 50 पोलिसांचा फौज फाटा अशा पद्धतीने तैनात करण्यात आला आहे। चर्चगेट स्टेशनवर देखील साधारण एक 50 मुंबई पोलीस आहेत, तर SRPFची एक टीम दाखल झालेली आहे। अशा पद्धतीच्या ज्या टीम आहेत त्या प्रत्येक ठिकाणी दाखल करण्यात आल्यात। जवळपास मुंबई पोलिसांची जी संख्या आहे ती मोठी आहे आणि काही जो फोर्स आहे तो थोडासा बाहेरून देखील बोलवण्यात आल्याची माहिती आहे। मात्र टोटल किती फोर्स आहे त्याची आकडेवारी हाती आली नसली तरी सुद्धा पोलिसांनी मुख्यतः या मोर्चाला परवानगीच दिलेली नाहीये आणि असं असलं तरी सुद्धा हा मोर्चा होतोय। खरं तर आता हे बघणं महत्त्वाचं आहे की आझाद मैदान पोलीस इतरांवर जसे गुन्हे दाखल करतात तसे यांच्यावर देखील गुन्हे दाखल करणार का आणि काही कारवाई करणार का? कारण अन्य ठिकाणी ज्या वेळेला आंदोलनं होतात आणि अशा पद्धतीची परमिशन नसते तेव्हा आंदोलकांना पहिले ताब्यात घेतलं जातं, आंदोलन स्थळावरनं उचलण्यात येतं। हे सगळेच मोठे नेते आहेत, त्याच्यामुळे या मोठ्या नेत्यांना हात लावणार का? त्यांना आझाद मैदानात पोलीस स्टेशनला घेऊन जाणार का? काही सेकंद तुम्हाला थांबवते, अशाच जोडल्या राहा। आपण स्वप्नीलकडे जाऊया। राज ठाकरे लोकलना प्रवास करण्याकरता रवाना होत असल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। स्वप्नील, राज ठाकरे यांनी ही लोकल आता पकडलेली आहे, याकरता ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। राज ठाकरे लोकलना प्रवास करत दादरच्या दिशेला। भाग्यश्री, कोणत्याही क्षणी आता राज ठाकरे साधारणतः पुढच्या 20 मिनिटात चर्चगेटमध्ये दाखल होतील, चर्चगेट परिसरात पोहोचतील अशी माहिती मिळते। दादर स्थानकावरून राज ठाकरे यांची लोकल आता काही क्षणात सुटते आहे। अनेक मुंबईकर या ठिकाणी लोकलमधून प्रवास करत असलेल्या राज ठाकरे यांची छबी टिपण्याचा प्रयत्न करतायत, मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत। राज ठाकरे मोर्चासाठी लोकलनं निघत असल्याची दृश्य आपण या क्षणी पाहतोय। मोठ्या संख्येनं मनसैनिक राज ठाकरेंसोबत। भाग्यश्री, एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण या क्षणी पाहतोय। राज ठाकरे लोकलनं आता निघतायत चर्चगेटच्या दिशेनं। फॅशन स्ट्रीट ते BMC असा हा मोर्चा आहे। साधारणतः दुपारी 1 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। 10 वाजून 48 मिनिटं झालेली आहेत आणि आता राज ठाकरे यांनी दादरवरून ही लोकल पकडलेली आहे। साधारणतः 10 वाजून 24 मिनिटांनी राज ठाकरे दादर रेल्वे स्थानकात पोहोचलेले होते। 2 लोकल राज ठाकरे यांनी सोडल्या आणि त्यानंतर तिसरी येणारी लोकल पकडली आणि आता दादरवरून ही लोकल सुटलेली आहे। राज ठाकरे यांच्या समवेत नितीन सरदेसाई, मनसेचे वरिष्ठ नेते बा नांदगावकर हे देखील पाहायला मिळतात आणि आता या मोर्चाला सुरुवात साधारणतः दुपारी 1च्या दरम्यान होईल।
भाग्यश्री, ट्रेन सुटलेली आहे दादरवरून. पुढच्या 20 मिनिटात राज ठाकरे चर्चगेटमध्ये पोहोचतील. भाग्यश्री, राज ठाकरेंची गाडी इथे लागलेली आहे. पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इथे आता गर्दी होईल त्यासाठी देखील जी आवश्यक सुरक्षा आहे, SRPFचा दल आहे ते इथे बोलवण्यात आलेलं आहे, पाचारण करण्यात आलेलं आहे. इथे देखील तेवढीच तयारी आहे आणि मी आता राज ठाकरेंच्या गाडी जिथे आता पार्क केले त्याच्या समोरच आहे. राज ठाकरे गेट नंबर 4 मधूनच बाहेर येण्याची दाट शक्यता आहे. 20 मिनिटात ते इथे पोहोचतील. खरं तर लोकलमधल्या लोकांना देखील आश्चर्य वाटतंय. राज ठाकरेंना बघून ते लोकलमधनं फोटो टिपण्याचं काम करतायत सर्वसामान्य नागरिक. त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील आहेत आणि विविध भागातनं देखील कार्यकर्ते CST स्थानकात पोहोचतात. मात्र मोर्चा जो आहे तो 1 वाजता आहे. त्याच्या आधीच लवकर राज ठाकरे येत आहेत. त्याच्यामुळे ते नेमकं आता कुठे जात आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं कळतंय की ते शरद पवारांना भेटण्यासाठी जाणार आहेत. तर ते नेमकं शरद पवारांना भेटण्यासाठी जात आहेत का, त्याचबरोबर नेमकं कोणाबरोबर कुठे जाणार आहेत ते, एवढा वेळ ते कुठे थांबणार आहेत हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे. मोर्चा 1 वाजता आहे तेव्हा स्टेज देखील त्याच्या आधी थोड्या वेळ बांधण्यात येईल आणि त्यानंतर फॅशन स्ट्रीट, मेट्रो आणि मग महापालिकेच्या समोरचा सेल्फी पॉईंट अशा पद्धतीचा हा मोर्चा जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातनं कार्यकर्ते निघालेले आहेत आणि यामध्ये जो अंदाज दिला जातोय त्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते अधिक असण्याची शक्यता आहे. कारण राज ठाकरे ज्या वेळेला आवाहन करतात त्या वेळेला मनसेचे कार्यकर्ते अगदी आवर्जून येत असतात आणि हे आव्हान जे केले राज ठाकरेंनी ते गेले अनेक दिवसांपासून ते करतायत. जिल्ह्यांमध्ये सत्याच्या मोर्चाचे फलक लागलेले पाहायला मिळाले होते. उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते देखील आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते देखील असतील. काँग्रेसचे कार्यकर्ते किती येतील हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र आत्ताचं जे लेटेस्ट अपडेट आहे ते राज ठाकरे रेल्वेमधनं येताना पाहायला मिळत आहेत आणि ते कोणत्याही क्षणी चर्चगेट स्टेशनवर पोहोचतील. गेट क्रमांक 4 मधनं बाहेर पडतील. समोरच त्यांची इथे गाडी लावलेली आहे. या ठिकाणी दृश्य ट्रेन मधली लोकल मधली दृश्य आहेत भाग्यश्री. राज ठाकरे यांची ट्रेन आता दादरवरून सुटलेली आहे. बाळ नांदगावकर, मनसेचे नेते नितीन सरदेसाई, काही मुंबईकर देखील आपण या लोकलच्या डब्यात पाहतोय आणि राज ठाकरे लोकलना मोर्चा स्थळाकडे आता निघालेले आहेत, मार्गस्थ होताना दिसत आहेत. दादर ते चर्चगेट असा राज ठाकरे यांचा हा लोकलना प्रवास आणि याकरता चर्चगेट स्थानकाबाहेर देखील आता बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे. तगडा बंदोबस्त चर्चगेट परिसरात ठेवण्यात आलेला आहे. आपले प्रतिनिधी स्वप्नील सातत्यानं या सगळ्यावर नजर ठेवून स्वप्नील क्षणाक्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. स्वप्नील, आपण पाहतोय राज ठाकरेंची लोकल आता कुठं पोहोचतीये? लोअर पॉवर स्टेशनला पोहोचलेले आहेत राज ठाकरे आणि चर्चगेट लोकल डब्यामध्ये आपण बघतोय काही प्रवासी आहेत आणि काही जुन्या आठवणींना बाहेर पाहायला मिळतं. डोक्यामध्ये एकच आपल्याला विचार पाहायला मिळतो. अगदी स्वप्नीलचा आवाज स्वप्नील ट्रेनमध्ये असल्या कारणानं आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. पण भाग्यश्री, आपण पाहतोय राज ठाकरे यांची लोकल आता लोअर परळला पोहोचलेली आहे. उरलेत केवळ आता 5 ते 7 मिनिटं. लोअर परळ ते चर्चगेट इतकं अंतर फार काही लांब नाहीये. या लोकलना आता राज ठाकरे या सगळ्या परिसरात पोहोचतील, चर्चगेट मध्ये पोहोचतील. बंदोबस्तात वाढवण्यात आलेले अनेक पोलीस आता पोझिशन घेताना देखील आपण पाहतोय. राज ठाकरे इथून सिल्वर ओकवर जातील अशी एक माहिती या ठिकाणी पाहायला मिळते. काही सिव्हिल ड्रेसमधले सुद्धा पोलीस या सगळ्या परिसरात तैनात, या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवून. भाग्यश्री,
नक्कीच आपण बघतोय की राज ठाकरे कोणत्याही क्षणी पोहोचतील. लोअर परेलपर्यंत त्यांची ट्रेन आलेली आहे आणि आता आपण बघतोय की त्यांची गाडी जी आहे ती देखील इथे लावलेली आहे. त्याच्यामुळे सगळेच जण सज्ज आहेत. सध्या पोलीस जे आहेत ते सगळे स्टेशनकडे गेलेले आहेत. आतमध्ये जिथनं राज ठाकरे उतरणार आहेत त्या प्लॅटफॉर्मला गेलेले आहेत असं दिसतं इकडनं. आणि याचबरोबर आपण आत्ता जर बघितलं तर कार्यकर्ते देखील त्या गेट कडे उभे असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र गेट नंबर 4 मधूनच ते सगळे बाहेर पडतील, कारण राज ठाकरेंची गाडी जी आहे ती इथे समोरच लावलेली आहे. काही कार्यकर्ते जे आहेत, मगाशी मी म्हटलं तसं की ते तुलसी जोशी वगैरे जे कार्यकर्ते पालघरहून आलेले आहेत त्यांनी एक सीन क्रिएट केलेला आहे. एक काळा कलर लावलेला माणूस त्यांनी तिथे उभा केला आहे. मतचोर असं त्याच्यावर सगळं हार घातलेला आहे आणि त्याला चापकाचे फटके देण्याचा जे प्रयत्न आहे ते देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अशा पद्धतीचा सीन त्यांनी तो क्रिएट केला आणि ते तिकडनं पालघरवरनं आले तर ते तिथेच दारामध्ये उभे आहेत आणि त्याचबरोबर बाकी कार्यकर्ते देखील आहेत. आता झेंडे देखील इथे लावलेले पाहायला मिळतात. आपल्या दृश्यांमधनं देखील दिसू शकतं की मगासपर्यंत इथे झेंडे नव्हते. आता ते त्यांनी राज ठाकरे येणार आहेत हे कळताच इथे झेंडे लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर आत्ता त्यांच्याबरोबर कार्यकर्ते देखील प्रचंड आहेत. नेते मंडळी आहेत. बाळा नांदगावकरांसारखे, अविनाश अभ्यंकरांसारखे सगळे नेते जे आहेत ते देखील ट्रेननी प्रवास करत इथे चर्चगेटपर्यंत येणार आहेत. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात इकडे जे तैनात केलेले आहेत पोलीस ते देखील दिसताना पाहायला मिळतात. आपण बघू शकतो की कशा पद्धतीने इथे पोलीस रस्त्यावर उभे करण्यात आलेले आहेत आणि जवळपास 51 पोलीस इथे आहेत. SRPFचं एक पथक देखील इकडे आहे आणि या व्यतिरिक्त ज्या सुरक्षा कुठल्याही पद्धतीने तुम्हाला शक्य असल्यास काही पोलिसांशी संवाद साधणं शक्य आहे का? साधारणतः किती फोर्स चर्चगेट परिसरात? मी प्रयत्न करते की आपल्याशी बोलतायत का सर? इथे किती जण उपस्थित आहेत? किती पोलीस आपण इथे तैनात केले? मॅडम, मी याबाबत काही सांगू नाही शकणार. मी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनाचा आहे, परंतु इथं राज ठाकरे येत आहेत त्यानिमित्ताने बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आझाद मैदान आणि मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या वतीने. सर, SRPF किती बोलवलेत, काही अंदाज? स्ट्रायकिंग या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. नक्कीच तर आपण बघतोय की SRPF 1 इथे ठेवण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचे सिनियर PI आपल्याशी बोललेले आहेत. त्यांचं नाव आहे बागुल सर. आपल्याशी आत्ता बातचीत केली आहे त्यांनी आणि ते स्वतः इथे उपस्थित आहेत. त्याचं कारण राज ठाकरे येत आहेत. राज ठाकरे हे राज्यातील एक महत्त्वाचं नाव आहे नेते मंडळींपैकी आणि आज ते ट्रेननी येत आहेत. त्यांच्या सुरक्षेचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यांची गाडी देखील इथेच आहे. त्यामुळे हे सगळे पोलीस जे आहेत ते इथे तैनात करण्यात आलेले पाहायला मिळतात. लाघवी, अगदी भाग्यश्री, शक्य असल्यास तुम्ही जो गेट क्रमांक 4 आहे जो तुमच्या मागे ज्या ठिकाणावरून राज ठाकरे खरं तर बाहेर पडतील त्या ठिकाणी कसा बंदोबस्त ठेवण्यात आलाय तो काही आमच्यापर्यंत पोहोचवणार आहात का? कारण तोच तो जिना आहे, तीच ती जागा आहे जिथं ट्रेन लागेल, लोकल लागेल आणि तिथून राज ठाकरे बाहेर पडतील आणि कारमधून मात्र ती कार पुढं कुठं जाणार आहे? सिल्वर ओकला जाणार आहे का? तयारीचा काही राज ठाकरे आढावा घेणार आहेत का? या सगळ्या संदर्भात काही अपडेट पोहोचत आहेत का? आता स्टेशनच्या परिसरात आतमध्ये सुद्धा झेंडे लागण्यास सुरुवात झालेली आहे. तर सुप्रिया सुळे देखील मार्गस्थ झालेल्या आहेत. सिल्वर ओकवरून सुप्रिया सुळे निघाल्याची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. सुप्रिया सुळे सिल्वर ओकवरून आता रवाना झालेल्या आहेत 10:57 त्यामुळे आता सुप्रिया सुळे देखील या सगळ्या मोर्चाचा आढावा घेण्याकरता घटनास्थळी पोहोचतील का? मोर्चास्थळी पोहोचतील का? काय अपडेट या सगळ्या संदर्भात आपण मनीष गांगुडेकडून घेणार आहोत. त्याच्याकडून आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून आपण सातत्यानं या सगळ्यावर नजर ठेवून आहोत, अपडेट घेत आहोत. पण भाग्यश्री आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. भाग्यश्री, साधारणतः मरीन लाईन्स परिसरामध्ये, मरीन लाईन स्टेशनला आपण म्हणूया, राज ठाकरे यांची लोकल आता पोहोचत असल्याचं कळत आहे. या सगळ्यावर आपण नजर ठेवून आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.